गौरी, आई, गौरी, हा बाळा, तू गौरी आहेस ना? मोठ्या बाई, मोठ्या बाई, अहो कुठे तुम्ही? लवकर या, गौरी सापडली. आले. कुठे लागलं नाही ना? कुठे का? घ्या वया, देवच पावला म्हणायचा. बघ, आता घाबरायचं नाही, रडायचं नाही. बघ, आई बाबा पण आलेत. हा? कुठं होती बाळा? किती शोधलं तुला. धन्यवाद ताई, तुमच्यामुळे माझी पोरगी सापडली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई, तुम्ही होता म्हणून आमची गौरी आम्हाला परत मिळाली. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमचा श्वास आम्हाला परत केलाय. हे बघ गौरी, यापुढे आई वडिलांना सोडून कुठे जायचं नाही. हा, बघितलंस कशी अवस्था झाली त्यांची. आई बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. काय मग, कसं वाटतंय आईच्या कुशीत? खूप म्हणजे खूप छान वाटतंय. तुम्ही अनोळखी असताना आमची इतकी मदत केली. माणसाने माणसाची मदत केली पाहिजे, माझ्या गुरूंनी शिकवलंय मला. दादा, आव, काय करताय? माझ्या पाया नका पडू तुम्ही. अहो, विठुरायाची कृपा आहे तुमच्या मुलीवर म्हणून सापडली. मी निमित्त मात्र. ताई, तुम्ही किती छान बोलता हो. अवघाच नाही, व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्य आहे ही. व्यंकट महाराजांचे शिष्य म्हणजे तुम्ही कीर्तनकार इंद्रायणी का? वय, तुमचं कीर्तन ऐकायची खूप इच्छा आहे हो. हे पा, आम्ही कीर्तन सेवेला कधीच नाही म्हणत नाही. तुमची इच्छा आहे ना, मग ह्या इकडे रात्री कीर्तन करेल ही. अहो अहो, भाग्यच आहे आमचं. अहो, आमचं भाग्य आहे, आम्ही समजे येऊ कीर्तनाला. आता तुम्ही इकडेच राहा, आम्ही तुम्हाला ऐकायला येत जाऊ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, कीर्तन जेव्हा मंदिरात होतं, हरिनाम सप्ताहात होतं, तेव्हा आमच्या साथीला साथीदार असतात. माळकरी असतात, टाळकरी असतात, वाद्य असतं. पण आज इथं फक्त दोनच गोष्टी आहेत. एक तर माझ्या हातातले टाळ आणि दुसरं तुमच्या हातची टाळी. चला तर मग सुरू करूया. माऊली, तुम्हाला नवल वाटत असेल ना, आपण असं झोपडी बाहेर रानवनात कीर्तन करतोय? आव माऊली, यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही बघा. तुम्हाला सांगते, लहानपणी माझा नित्य नियम होता की माझी सकाळ विठुरायाच्या दर्शनानं होणार आणि रात्री सुद्धा त्याच्या चरणाशीच झोपणार. पण एखाद्या दिवशी जर मला दर्शन घडलं नाही ना विठुरायाचं, माझी घालमेल व्हायची हो, कासावीस व्हायचा माझा जीव. तेव्हा माझे गुरु व्यंकू महाराज मला म्हणाले की अगं इंदू, तू मूर्तीतच विठुराया का शोधते? अगं, विठुराया चराचरात आहे. माऊली, म्हणून तर आपण ह्या ठिकाणी हे कीर्तन करू शकतो. बरं, मी एकटीच नाही बर का, अनेक संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी विठुरायाला कीर्तन सेवा दिली. म्हणून तर संत सावता माळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.
शेतातल्या पिकालाच देव मानलं आणि त्यांच्या समोर कीर्तन सादर केलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सगळ्या निसर्गातला देव ओळखला आणि त्या देवासाठी भजन केलं माऊली. आणि याच संतांच्या परंपरेची मी पाईक आहे. त्यांच्या विचारांची साधना करणारी आज तुमच्या समोर कीर्तनासाठी उभी आहे. पंचमहाभूतांना माझ्या विठुरायाने भरून टाकले बघा, तरी सुद्धा 10 बोट वर दिसतोच आहे. असा माझा विठुराया जळी स्थळी काष्टीपाशानी असतो. माझी सोबत करतो, माझ्या हाताला धरून चालवतो, माझ्या चुकांवर मला रागवतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. बाप, आई, भाऊ, मित्र सगळं काही विठ्ठल होऊन जातो बघा. माऊली तुम्हाला सांगते, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला जर एकटं वाटलं ना, तर तुमच्या मनाला समजवायचं तुम्ही एकटे नाही आहात. विठुराया तुमच्या पाठीशी आहे. संत सखुबाईंसोबत दळणकांडण करणारा विठुराया, संत जनाबाईंना आईच्या मायेनं नाव घालणारी विठ्ठल माऊली. अहो तीच माऊली आज माझ्या सोबत चुलीवर स्वयंपाक करत होती. ही राहुटी मी काही एकटीनं बांधली नाही. अहो माऊली, माझा विठुराया होता माझ्या सोबत. तो कधी वारा बनून तर कधी पाणी बनून माझा बेस्ट फ्रेंड कायम माझी सोबत करतो. मग मला सांगा, देव कुठे शोधायचा? संत म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आव हा विठ्ठल सगळीकडे, ह्या छोट्या आपल्या गौरीमध्ये विठ्ठल. काका, आव तुमच्यामध्ये सुद्धा विठुराया बर का. माझ्या मोठ्या बाई सासू आहेत. माझ्या सासू असून आई म्हणायला लावणाऱ्या मोठ्या बाई माझी आई. हात पुढे कर. विठुराया पाठीरा कर. यांच्यामध्ये सुद्धा विठ्ठू माऊली आहे. हे सगळं दिग्रसकरांच्या मालकीचं आहे. आश्रितेस तू. ए नीलाज रे, तुला किती वेळा सांगितलंय वाड्यात पाऊल टाकायचं नाही म्हणून. चल जा. जेव्हा कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतो, तेव्हा विठ्ठल म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिलं. आता या क्षणाला चालती हो या घरात. मोठ्या बेकुटच जाणार नाही. या वाडा ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन माझ्या मालकीची. तर मी मालकीच्या आधाराने सांगते की मोठ्या बाई या घरातून कुठेच जाणार नाही. माऊली तुम्हाला सांगते, आपण जगाच्या पाठीवर कोणतं पण कर्ज फेडू शकतो, पण या माऊलीच्या वात्सल्याचं ऋण कसं फेडावं मी? मोठ्या बाई, अधोक्षजला ओवाळण्याचा मान तुमचा आहे. माऊली, तुमचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. अधोक्षजसाठी, ह्या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर. मी त्या श्रीकलेला जिंकू देणार नाही. या घराचं रक्षण करीन. फक्त तुमचं नामस्मरण करू शकते, तुमची सेवा करू शकते. आणि हाच उपदेश संत तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक मनुष्यात, प्रत्येक प्राण्यात भगवंत आहे. तो जर बघता आला तर देव कायम आपली सोबत करतो.
चुकले आज चुकलं माझं इंदू. मी कसले ग तुझी माऊली. मोठे बाई तूच माझी माऊली. माझ्या सगळ्या चुका तू पोटात घातले. माफ कर मला. तुम्ही उठा उठा, तुम्ही प्लीज उठा, पाय पडते मी तुमच्या. काही त्रास दिला नाही तुम्ही मला. नाही मला माहितीये ना. आणि मला आता सांगू दे. खरं सांगायचं ना तर माफी मागायची पण लायकी नाहीये माझी. चुकले मी, खरंच चुकले. माझी सून आहे ही, पण मी खूप त्रास दिलाय हो तिला. मोठे बाई अहो नको. जन्माला आल्यापासून हिचा दुस्वास केलाय. तिच्या आई वडिलांचा उद्धार केलाय मी सतत. काय काय सांगू, किती किती सांगू, किती छळलंय मी हिला. माझ्या आदोक्षला माझ्या पोराला मला गादीवरती बसवायचं होतं म्हणून सतत हिला कीर्तनापासून दूर करत राहिले. लहान पोरगी होती आई विना. तिचे लाड करायचे, तिला खाऊ पिऊ घालायचं तर ते सोडून तिला शिळावळ खायला घातली, कोंडून ठेवलं. नको नको ते वागले. सारखं घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करायचे. का तर ही माझ्या पोराच्या मध्ये येऊ नये म्हणून. तिनं त्याच्याशी मैत्री केलेली सुद्धा आवडायची नाही मला. पण माझा आदोक्ष त्याचं लई प्रेम होतं या हिंदीवर. त्यानं कधी साथ सोडली नाही, पण मला त्याचं प्रेम कळलं नाही. माझा नवरा जाईस तोवर सांगत राहिला, या इंद्रायणीचा इतका दुस्वास करू नको. पण मला कळतच नव्हतं ती. सतत चुकत राहिले मी. एवढं करून थांबले नाही तर चोरीचा आळ आणला. कसले कसले आरोप करत राहिले. पण या इंदीने मला नेहमी सांभाळून घेतलं. हिचा फायदा करून घेतला. पोरगी कीर्तन करायला लागली तर तिच्या कीर्तन सेवेचाही धंदा केला मी. लोकांकडनं पैसे घेतले तिच्या नावावर. एवढं करून थांबले नाही. असा माझा करंटेपणा काही हिच्या बहिणीला सांगितलं, काय हिला विहिरीत ढकलून दे, जीव घे हिचा म्हणून. चुकलं माझं इंदे, खरंच चुकलं. माझं अख्खं आयुष्य मी हिला विठुरायापासून लांब करण्यात घालवलं. पण हिनं प्रत्येक गोष्टीत देव पाहिला. इंदे, चुकले मी, खरंच चुकले. तुझी माफी मागायची लायकी नाहीये माझी. मी तुझ्या चरणीच बरी. मोठे बाई नाही. अहो तुम्ही माझ्या चरणी नाही, माझ्या जवळ